वैजापूर तालुक्यातील मनूर गावात रविवारी दिनांक 24 मे रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी धाडसी घरफोड्या करत सोने, चांदी व रोकड असा सुमारे 4 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. सलग वाढत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शिऊर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मनूर येथील नारायण संजू देवरे वय 38 वर्ष हे आपल्या कुटुंबासह शेजारील घरात झोपले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कुलूपबंद घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट फोडून त्यामधील 1 तोळा सोन्याचे दागिने, चांदीचे कडे तसेच रोख 15,000 रुपये असा मुद्देमाल चोरून नेला. त्याच रात्री गावातील अशोक दीपचंद देवरे वय 45 वर्ष यांच्या घरालाही चोरट्यांनी लक्ष्य केले. घरातील महिला कुलूप लावून बाहेर गेल्या असताना चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी पेटी फोडून त्यात ठेवलेले 1 तोळा सोने लंपास करण्यात आले. याच परिसरातील रंगनाथ आनंदराव साळुंखे यांच्या घराचेही कुलूप तोडण्यात आले. मात्र घरात मौल्यवान वस्तू न सापडल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच शिऊर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच छत्रपती संभाजीनगर येथून श्वान पथक व फिंगरप्रिंट पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र श्वान पथकालाही चोरट्यांना कोणताही ठोस माग काढण्यात यश आले नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपास यंत्रणेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान शिऊर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसेंदिवस चोरी, घरफोडी आणि अवैध धंद्यांच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अनेक घटनांमध्ये आरोपी अद्याप मोकाट असल्याचे पोलिसांचा धाक संपत चालल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलिसांनी केवळ पंचनाम्यापुरती कारवाई न करता आरोपींना तातडीने जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिऊर पोलीस करीत आहेत. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी बाबासाहेब गणार, छत्रपती संभाजीनगर.